नमस्कार मित्रांनो, मी अदित मुरुडकर. परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही स्वरूपाची गोष्ट अपलोड करत नाहीये, तर आजचा हा व्हिडिओ खूप खास आणि आगळा वेगळा होणार आहे, खास करून महिला वर्गांसाठी. हो, मी बनवतोय एक ब्लॉग आणि तो साधा सुद्धा ब्लॉग नसून ब्लॉगचं नाव आहे खेळ पैठणीचा. हो, मी चाललेलो आहे वापीमध्ये सातारकर मित्रमंडळ आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं होस्टिंग करण्यासाठी. मी आणि माझी मुलगी जात आहे वापीमध्ये. या मित्रांनो, आजच्या व्हिडिओची खासियत अशी आहे की सातारकर मित्रमंडळ वापी, वलसाड जिल्हा, दादरा नगर हवेली, वापी या ठिकाणी स्थित असलेले जे माझे बंधू आहेत, म्हणजे सातारकडची मंडळी, त्यांनी एकत्र येऊन आपली तिकडे एक संस्था, आपलं तिकडे एक मंडळ स्थापन केलेलं आहे. मंडळाचं नाव आहे सातारकर मित्रमंडळ. आणि वापीमध्ये राहत असून सुद्धा आपल्या सगळ्या संस्कृती त्या जपत आहेत. आपले सर्व कार्यक्रम ते रीतीप्रमाणे करत आहेत. आणि आता आहे महिलांसाठी हळदी कुंकू. हो, मग महिलांसाठी असलेल्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आयोजित केलेला आहे खेळ पैठणीचा आणि मला आमंत्रित केलेला आहे होस्टिंग म्हणून. तर मित्रांनो, या कार्यक्रमाची खासियत अशी आहे की 25 वर्षाच्या महिलेपासून 65 वर्षाच्या महिलेपर्यंत, म्हणजे सगळ्या माझ्या वहिनी आणि मी त्यांचा भाऊजी, या सगळ्यांनी कसा कार्यक्रम सादर केला आणि कशा प्रकारे प्रेझेंटेशन केलं. खासियत अशी आहे की कुठलीही महिला आजपर्यंत स्टेजवरती गेलेली नव्हती. त्याच्यातल्या काही 4-5 महिला असतील की ज्यांना स्टेजवर बोलण्याचा छोटा मोठा अनुभव होता. हो, खरंच त्यांनी मला सांगितलं की भाऊजी, तुम्ही इकडे आलात आणि आमच्यातल्या सुप्त गुणांना बाहेर काढलत आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणाने आणि आनंदाने, भरघोस उत्साहाने साजरा केला गेला खेळ पैठणीचा. सातारकर मित्रमंडळी आयोजित खेळ पैठणीचा कसा साजरा केला ते आपण पाहूया. त्यासाठी निघालोय मी आणि माझी मुलगी मानसी. गुजरात वापी येथे जायला आम्ही निघालो आणि आमच्या व्लॉगची सुरुवात मानसीने मोबाईल हातात घेऊन केली. तर आता आम्ही रेडी आहोत आणि आता 5 मिनिटात आम्ही जायला निघू इव्हेंटला. तर बघूयात इव्हेंट कसा होतोय, पप्पा काय कसं मॅनेज करतायत. सातारकर मित्रमंडळ, जिल्हा वलसाड. अध्यक्ष उदयसिंग घोरपडे, उपाध्यक्ष मारुती मोरे, सेक्रेटरी किरण निकम, खजिनदार चंद्रकांत देवगुडे, सल्लागार गणपत मोरे, सलीमबाई पठाण. प्रमुख अतिथी सौ कश्मीरा शहा, वापी नगराध्यक्ष बीजेपी, सौ गीताबेन पटेल, बीजेपी महिला मोर्चा मंत्री. सर्वप्रथम महिलांचा हळदी कुंकू समारंभ झाला. प्रमुख पाहुण्यांनी सर्व महिलांना खेळ पैठणीच्या या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आणि शेवटी माझ्या हातात नेहमीप्रमाणे माईक आला. मला परत घेऊन आली की मुंबईला अनुभवती तो काय, या मोठ्याल्या मोठ्याल्या बिल्डिंग, या मोठ्याल्या मोठ्याल्या गाड्या. मी धनीला म्हटले, तुमची मुंबई लय ब्युटिफुल आहे बघा. धनी माझ्यावर रागवलं. धनी म्हटलं, जरा गप्प बस, तुझी भाषा बघ. मी आपली आई पण भारी देवा या 1 मिनिटाच्या रीलने सर्व वहिनींनी स्टेजवर अक्षरशः धुमाकूळ घातला. ते कसं ते करू पहा.
डान्सच्या फेरीनंतर प्रत्येक महिलेने स्टेजवर येऊन कोणी उखाणे सादर केले, कोणी गाणी म्हटली, कोणी चित्रपटाचे टायटल सॉन्ग म्हटले, तर कोणी एकपात्री अभिनय सादर केला. खरं सांगू, कुठून आली यांच्यात हिंमत तेच कळलं नव्हतं. अगदी सुनो, 10 रुपया या 10 करोड़ उससे वसूल होगा वो ऊपर वाला हो या हो मंगल सिंह नीचे वाला. पुष्पा माझी बऱ्याच जणांकडून वसुली करायची. मी तुम्हाला इन्व्हिटेशन देतोय. खरं सांगू, प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या अंगामध्ये काही सुप्त गुण असतात आणि त्या सुप्त गुणांनाच आजच्या खेळ पैठणीच्या ह्या दिवशी अगदी उत्सुंग भरारी आली होती असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येकीने ठरवलंच होतं जणू काही मी काहीतरी सादर करेन आणि माझ्यामध्ये सुद्धा कलागुण आहेत हे आज मी सगळ्यांना दाखवूनच देईन. आणि खरंच सातारकर मित्रमंडळींनी खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाद्वारे मला जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं केलं. जमलेल्या प्रत्येक वहिनी साहेबांच्या अंगामध्ये ज्या कलागुण होते त्या कलागुणांना वाव नक्कीच इथे या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाद्वारे मिळाला होता. आणि मला सांगताना नक्कीच आनंद होईल की कदाचित हे कलागुण त्यांच्या यजमानांना, त्यांच्या सासूंना, त्यांच्या सासऱ्यांना किंवा त्यांच्या सासरकडच्या मंडळींनाही माहिती नसावेत. ते आता खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाद्वारे बाहेर पडले. खरंच मला खूप आनंद झाला. निमित्त होतं खेळ पैठणींचा, परंतु सगळ्या वहिनी साहेबांच्या कलागुणांना या कार्यक्रमाने वाव नक्कीच दिला होता. आणि अशाच स्वरूपाचा वाव सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या वहिनींच्या अंगातून बाहेर पडो त्यांचे कलागुण, असे मी ईश्वराचरणी प्रार्थना नक्कीच करेन. आता प्राथमिक 2 फेरीच्या नंतर सुरू झाली ही चेंडू पास करणे. ज्या महिलेच्या हातामध्ये चेंडू असेल आणि त्याच दरम्यान जर संगीत थांबलं तर ती महिला बाद ठरवण्यात आली होती. सगळ्या महिलांना, सगळ्या वहिनींना या खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये खेळण्यासाठी संधी मिळावी म्हणून मी मुद्दामूनच पहिल्या 2 फेरीमध्ये कुठल्याही स्वरूपाच्या महिला किंवा कुठल्याही स्वरूपाच्या वहिनी बाद होणार नाही याचा प्रयत्न केला होता. मात्र 3ऱ्या फेरीपासून, चेंडू पास करण्या फेरीपासून प्रत्येक महिला बाद होत गेली. पुढील फेरी आपल्या टोपलीमध्ये चेंडू गोळा करण्याची होती. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती क्रमांक ठेवले होते आणि 5 दिशेला 5 महिलांना उभ्या केलं होतं आणि प्रत्येकीने ते चेंडू गोळा करायचे आणि आपल्या टोपलीत ठेवायचे. ज्या महिलेच्या हातामध्ये, टोपलीमध्ये गोळा झालेल्या चेंडूंची संख्या जास्त ती महिला विजेती करण्यात आली. म्हणजे ती महिला पुढच्या फेरीमध्ये पात्र असेल. त्यानंतर बादलीत चेंडू टाकणे ही स्पर्धा मी घेतली आणि सर्वात शेवटी ज्या आम्ही 9 महिला विजेती ठेवल्या त्या 9 पैकी 6 महिलांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं आणि 3 महिलांना प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक देऊन आम्ही गौरवलं. खरं सांगू का, प्रथम पारितोषिक हे पैठणी साडी होती, द्वितीय पारितोषिक डिनर सेट होता, तिसरं पारितोषिक हे हँड मिक्सर होतं. आणि सातारकर मित्रमंडळींनी सर्वार्थाने खूप चांगलं पारितोषिक देऊन सर्व महिलांचा गौरव केला आणि सरतेशेवटी डान्स आम्ही विजेत्या 9 महिलांकडून करून घेतला आणि ह्या कार्यक्रमाची जोरदार आम्ही सांगता केली. आणि पुढे आपण पाहणारच आहोत की कशा स्वरूपात बक्षीस समारंभ सातारकर मित्रमंडळीने सादर केला.
आता ट्राउन खेळ पैठणीचा तिला ट्राउन लावण्यात येत आहे. आणि मानधन म्हणून त्याचा सत्कार करत आहे. सगळ्यांना जोरदार टाळ्या. खेळ पैठणीचा या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक होतं पैठणी साडी, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक होतं डिनर सेट, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक होतं मिक्सर हँड ग्राइंडर आणि त्यानंतर सातारकर मित्रमंडळींनी मला सुद्धा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन माझा सत्कार केला. सातारकर मित्रमंडळीचे मानावे तितके आभार फार कमीच आहेत. खऱ्या अर्थाने सातारकर मित्रमंडळींनी वापी शहरामध्ये जमवलेलं हे जे कुटुंब आहे, या कुटुंबाला कोणाचीही नजर न लागो. या कुटुंबाचं प्रेम पाहून मी अगदी भारावून गेलो. त्यानंतर सातारकर मित्रमंडळीने माझी मुलगी मानसी हिचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. वापीच्या स्थानिक वृत्तपत्रांनी सुद्धा सातारकर मित्रमंडळीच्या खेळ पैठणीचा या कार्याची दखल घेऊन त्यांना आपल्या वृत्तपत्रात मानाचं स्थान दिलं. मित्रांनो, सातारकर मित्रमंडळ आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या आदरणीय सौभाग्यवती कश्मीरा शहा, त्या वापीच्या नगराध्यक्षा आहेत. त्यांच्यासोबत उपस्थिती दर्शवली होती ते गीताबेन पटेल यांनी, त्या बीजेपीच्या महिला मोर्चा मंत्री आहेत. त्यांनी आणि तिथल्या पेपर मीडियांनी सातारकर मित्रमंडळ आयोजित या कार्यक्रमाचा खूप चांगल्या पद्धतीत त्यांनी भरघोस प्रमाणे प्रतिसाद त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांना दिलेला आहे. ही खऱ्या अर्थाने सातारकर मित्रमंडळीचा जो कार्यक्रम आहे खेळ पैठणीचा, त्यांच्यासाठी यशाची पोचपावती म्हणायला हरकत नाही. कारण वापीमध्ये राहून सुद्धा तिथल्या नगराध्यक्षांनी, तिथल्या कार्यकारी मंडळींनी आणि तिथल्या वृत्तपत्रांनी अशा आपल्या सातारकडच्या मंडळींचा म्हणजे पेपर मीडियामध्ये त्यांना प्रतिसाद देऊन त्यांना यश मिळवून दिलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या कार्याला पोचपावती दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो, मला आशा आहे की सातारकर मित्रमंडळ आयोजित खेळ पैठणीचा आणि अदीप मुरुडकर होस्टिंग करत असलेला खेळ पैठणीचा हा कार्यक्रम माझ्या सर्व बंधू भगिनींना, वहिनींना आणि मित्रांना नक्कीच आवडला असेल. तर अशा कुठल्याही स्वरूपाचा खेळ आपल्याला सुद्धा आयोजित करायचा असेल तर नक्कीच मला संपर्क साधा. नाव अदीप मुरुडकर, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा मोबाईल नंबर आहे 9773320888. तर मला खात्री आहे अशा स्वरूपाचा कार्यक्रम आपण सुद्धा नक्की कुठेतरी कराल. होस्टिंगसाठी मला बोलवा अथवा न बोलवा, परंतु माझ्या सर्व वहिनींसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात असाच साजरा केला जावा अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद.